अहमदनगर शहरात आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महारक्तदान शिबिरामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, आमदार संग्राम जगताप यांनी रक्तदान केलं असून अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महारक्तदान असून अहमदनगर शहरातील सर्व रक्तपेढ्यांचे कर्मचारी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत। आज मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेला आहे ते खरं तर एक चांगला उपक्रम आहे। आपण म्हणतात की रक्तदान महादान आहे, ते सर्वात मोठा दान आहे। आता आज या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मला असं वाटतं आहे आपले शहराचे सर्व ब्लड बँक्स जो आहे इथे उपस्थित आहे। माझी फक्त आपले अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनला विनंती आहे की आपला जो इथे जो ब्लड कलेक्शन होणार आहे ते सर्व जे गरजू जे आपले अस्पताल आहेत त्याच्यामध्ये जे ब्लड बँक्स आहेत त्याच्यामध्ये ते एक प्रपोर्शनेटली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, जेणेकरून सर्वांकडे ब्लडची काही कमतरता राहणार नाही। हा खरं तर एक चांगला उपक्रम आहे। असे उपक्रम आपल्या शहरामध्ये आणखी राबवले पाहिजे। अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, आज शहरामध्ये एक मोठा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आपण चालवलेला आहे। वेगवेगळ्या व्यापारी संघटना आणि आपलं जे आहे आपलं जे याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे, नेमकं काय संकल्पना आहे, काय उद्देश आहे? खरं तर एमरा म्हणजे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ह्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते स्वर्गीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरं तर आपल्याला पाहायला मिळाला। म्हणून या एमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील तसा एक कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल, की एमरा मोबाईल असोसिएशन असेल, अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं। आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी 6:30ला पहिला डोनर या ठिकाणी रक्तदान करत होता। हे एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला ते यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला। सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी 2 दिवसापूर्वी देखील तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास 1200 ते 1500चा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे। म्हणजे हा मला वाटतं किमान एक 4-5 हजारच्या पुढे हा आकडा जाईल, कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून। त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा, कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे। कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्धता होऊ शकत नाही, जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही। त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो। सुमारे 3,500 पिशव्यांचं संकलन या शिबिरामध्ये होणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। 3 वर्षापासून आपण ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन व अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या माध्यमातून नगर शहरात प्रेरणा प्रतिष्ठान असेल, संग्राम भाया सोशल फाउंडेशन असेल किंवा आयलनगरच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबिर मागील 3 वर्षापासून आयोजित करत आहोत। मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान या जिल्ह्यात आपण 2000पेक्षाही जास्त पिशव्यांचं संकलन करून एक रेकॉर्ड निर्माण केला होता आणि त्या धर्तीवर जसं तुम्ही म्हटले की कोविडमध्ये आपण पाहिलं की रक्ताचं महत्त्व काय, रक्तदाते मिळत नव्हते किंवा ब्लड मिळत नव्हतं। त्याचा संकल्प घेऊन नगर जिल्ह्याची जी 1 महिन्याची जी कॅपॅसिटी रक्त जे ब्लड लागतं 3500 ब्लड बॅग्स नगर जिल्ह्याला पूर्ण रक्तपेढ्यांना लागतात, तर तोच संकल्प आम्ही निवडलेला आहे आणि त्यापैकी 2000 ब्लड डोनेशन ऑलरेडी आज आपलं झालेलं आहे आणि आज 12-1 वाजेपर्यंत झालं, तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे ब्लड डोनेशन चालणार आहे आणि नक्कीच विक्रमी 5000पेक्षाही जास्त ब्लड डोनेशन आज होईल याचा मला विश्वास आहे। आणि गरजू रुग्णांना आम्ही या माध्यमातून मोफत रक्तही देणार आहोत किंवा मोफत ब्लडच्या पिशव्याही देणार आहोत। काही रुग्णांना 50% सवलती दरातही मिळणार। तर यापुढेही सगळ्यांना आव्हान करेन की या महान कार्यास आपण सगळ्यांनी नगरकरांनी असंच सहकार्य व पाठिंबा द्यावा। धन्यवाद।